नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे की महाराष्ट्रात जून 2010 पर्यंत किती जलविद्युत प्रकल्प करण्यात आलेले आहेत? महाराष्ट्रात जून 2010 पर्यंत किती जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 48. 48 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 असा आहे मित्रांनो, 1856च्या कायद्यात कोणत्या गोष्टीची तरतूद करण्यात आली होती? 1856च्या कायद्यात कोणत्या गोष्टीची तरतूद करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 विधवांना पुनर्विवाहास परवानगी. हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता? भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 NH44. हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 नारळाचे वैज्ञानिक नाव काय आहे? नारळाचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 कोको न्यूसिफेरा. कोको न्यूसिफेरा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 असा आहे मित्रांनो, प्रसिद्ध नाटक शकुंतला कोणी लिहिली होती? प्रसिद्ध नाटक शकुंतला कोणी लिहिली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 महाकवी कालिदास. महाकवी कालिदास हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 आधुनिक भारताचे जनक कोण? आधुनिक भारताचे जनक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 असा आहे मित्रांनो, धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय कितवे न्यायाधीश आहे? धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय कितवे न्यायाधीश आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 50. 50 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 आधुनिक भारताचे शिल्पकार कोण? आधुनिक भारताचे शिल्पकार कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोठे आहे? महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 राजघाट. राजघाट हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 असा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण? स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक कोण? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 A.O. ह्यूम. A.O. ह्यूम हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 श्याम पित्रोदा. श्याम पित्रोदा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 असा आहे मित्रांनो, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण? मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 जागतिक कामगार दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक कामगार दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मे. 1 मे हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15 खोगीर भरती पुस्तक कोणाचे आहे? खोगीर भरती पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 पु ल देशपांडे. पु ल देशपांडे हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 मृत्युंजय कादंबरी कोणाची आहे? मृत्युंजय कादंबरी कोणाची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 शिवाजी सावंत. शिवाजी सावंत हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 असा आहे, सार्वजनिक काका हे कोणाचे टोपण नाव आहे? सार्वजनिक काका हे कोणाचे टोपण नाव आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी हे उत्तर बरोबर आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 18 असा आहे, वीरभूमी हे समाधीस्थळ कोणाचे आहे? वीरभूमी हे समाधीस्थळ कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 राजीव गांधी. राजीव गांधी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 असा आहे, जागतिक साक्षरता दिवस कधी साजरा करण्यात येतो? जागतिक साक्षरता दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 20, शिर्डी हे साईबाबांचे धार्मिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? शिर्डी हे साईबाबांचे धार्मिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अहमदनगर. अहमदनगर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 असा आहे, तुळजापूर हे तुळजाभवानीचे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजापूर हे तुळजाभवानीचे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उस्मानाबाद. उस्मानाबाद हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 असा आहे, महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पैठण. पैठण हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 असा आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद. औरंगाबाद हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 25, भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत? भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26, ताडोबा अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? ताडोबा अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 1955. 1955 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27, मेळघाट या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? मेळघाट या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 1985. 1985 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 28, 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 29 असा आहे, रेल्वेने थेट ओव्हरहेड लाईन ऊर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणारा देश कोणता? रेल्वेने थेट ओव्हरहेड लाईन ऊर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणारा देश कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भारत. भारत हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30, साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 1955. 1955 हे उत्तर बरोबर आहे.